नमस्कार, माझं नाव आहे मेहुल भालेराव आणि मी आहे हॅरी सोबत आणि आम्ही आज बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये तन्वी कुलते ही विनर का झाली पाहिजे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सो आपल्यासोबत आहे नेहाताई. सो नेहाताई खूप मोठे बिग बॉस फॅन आहेत आणि ते खूप ऍक्टिव्ह असतात. सो आपण आज त्यांना विचारूया की तुम्हाला असे कोणते क्वालिटीज वाटतात तन्वीमध्ये जे तिला बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर बनवेल किंवा ती ओके, तर सगळ्यात पहिलं तर थँक्यू हे लाईव्ह करण्याबद्दल. कारण मला असं वाटतंय की हा सीझन सुरू झाल्यापासून, म्हणजे मी बिग बॉसचे बरेच सीझन बघितले, पण हा सीझन सुरू झाल्यापासून एक खूप वियर्ड निगेटिव्ह पीआर म्हणूया आपण स्ट्रॉंग कंटेस्टंटच्या विरोधात चालू आहे. आता अर्थात मला तन्वी स्ट्रॉंग वाटते, देर आर अदर कंटेस्टंट, त्यांची मला नावं घ्यायची नाही, पण मी बघितलंय की खूप निगेटिव्ह पीआर चालू झालेला आहे लिटरली पहिल्या दिवसापासून. आता मला काही मुद्दे तन्वीबद्दलचे मांडायचे आहेत. माझं स्पष्ट असं मत आहे की हा सीझन जो आहे, हा सीझनची सुरुवातच म्हणजे गेमची खरी सुरुवात ही तन्वी कोलतेने केलेली आहे विशालच्या अगेन्स्ट. म्हणजे जेव्हा लोक घरात सेटल सुद्धा होत झाले नव्हते, जेव्हा लोकांना नॉमिनेशन्स काय, प्राजक्तासारख्या व्यक्ती सॉरी मला तुला नॉमिनेशन करायला लागतंय असं म्हणत होती, त्याच वेळेस तन्वी होती जी ठामपणे हा माझा मुद्दा आहे, मी एवढं बोलते असं स्पष्टपणे सांगत होती. जिला नॉमिनेशन काय कळत होतं, जिला कॅप्टन्सीची किंमत होती. कारण आपण सगळ्यांनी बघितलं की पहिल्याच कॅप्टन्सीसाठी ती किती म्हणजे काय तडफडणं असतं ना, आपण ती जिद्द आपल्याला तिची दिसली पहिल्याच कॅप्टन्सीमध्ये. मला कोणाच्याही तोंडातून असं दिसलं नाही की आपण म्हणजे कॅप्टन्सी पाहिजे मला. आपण बघितलं की सागर दादाचा तिचा जो मुद्दा झाला होता, म्हणजे ती कॉमेडीवरनं जे काही त्याला बोलली होती, त्याच्यानंतर त्या कॅप्टन्सीसाठी त्याच्याकडे जाऊन डील मागणं, म्हणजे की म्हणजे तिला माहिती होतं की ह्याच्याशी माझं एवढं मोठं भांडण झालं आहे, देयर इज नो वे की तुम्हाला सपोर्ट करणार आहे, तरी सुद्धा त्याच्याकडे जाऊन कॅप्टन्सी बद्दल बोलणं, म्हणजे आय वोंट सी अ डील की तुम्हाला सपोर्ट करशील का हे विचारणं, त्याला सुद्धा खूप मोठं म्हणजे हा जो गेम. आता मी सांगेन की तन्वी मला का आवडते पर्सनली. तर पहिला टास्क झाला होता ज्याच्यामध्ये तिने अक्षरशः रुचिताला उचललं होतं, म्हणजे असं उचललं होतं. म्हणजे तोपर्यंत असं होतं की रुचिता ही, मला तर तो बोलण्याचा टास्क होता की रुचिता खूप स्ट्रॉंग आहे, रुचिता खूप स्ट्रॉंग आहे, रुचिता खूप स्ट्रॉंग. ओके फाईन, बट मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की तिने रुचिता अक्षरशः असं उचललं होतं. मी बघितलं, म्हणलं व्हॉट अ स्ट्रेंथ, या मुलीमध्ये जबरदस्त स्ट्रेंथ आहे. सो तुम्ही रुचिताला जर स्ट्रॉंग म्हणत असाल तर ही स्ट्रॉंगर आहे. त्याच्यानंतर माझा आवडीचा मुद्दा, तिने कुठल्याही टास्कमध्ये, मी तिला मिनल शहाशी कम्पेअर करते आणि मला माहिती मिनल शहाची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. का तर मला कधी दिसलं नाही की मिनल शहाने वुमन कार्ड खेळलं. मला अजून आठवतं तो एक सीझन 3 टास्क होता, त्याच्यात वर चढून त्या बास्केट का एक काहीतरी होतं, ते मिनल शहाने काढले होते. मला तन्वी तशीच वाटते. ती विशालशी नडताना असो, ती कोणाशी नडताना असो, ती वुमन कार्ड खेळत नाही. आपण बघितलंय विशालने तिला त्या विशालाच्या त्या गोल्ड सोफ्यावर होते जे गाजरं लपवले होते, त्याच्यात विशालने तिला असं उचलून खाली टाकलं होतं. तिने एक विशाल तू असं केलंस कधी म्हणलं नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं की लेट मी सी की कदाचित ती थोड्या वेळाने एपिसोडमध्ये हे बोलेल, कदाचित ती ह्याच्यात, पण नाही तिने. आणि हेच धक्क्यावर बोललं गेलं की तन्वी तुम्ही वुमन कार्ड खेळत नाही, ती स्ट्रॉंग आहे दाखवते. मग ते राकेश रेड्डीच्या अंगावर बसणं असो किंवा कुठलाही मुद्दा असो, ती वुमन कार्ड खेळत नाही, जे मला खूप आवडतं. म्हणजे ती ती तिथे खेळायला आली ना अगेन्स्ट, तिला माहिती की तिथे माणसं पण आहेत, तिथे बायका पण आहेत, तर तिने असं नाही केलं की मी वुमन कार्ड खेळणार. ते तिने केलं नाही, ते मला अतिशय आवडलं. जबकी आपण बघितलंय दीपाली, मला इथेच लागलं, मला ह्यावंच लागलं, म्हणजे मी म्हणत नाही तिला लागलं नसेल, पण ते आपण, मी कम्पेअर का करते आणि लोक म्हणते तुला तन्वीबद्दल बोलायचं तर तन्वीबद्दल बोल. कारण माझ्या डोळ्यांना कसं आहे, अरे ह्या ग्रुपमध्ये हे लोक आलेले आहेत, हे लोक कसे करतात, ही गोष्ट ती वुमन कार्डची, ती तन्वी कशी हँडल करते, बाकीचे कसे हँडल करतात, करेक्ट आहे. तो माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यानंतर माझ्यासाठी असं झालं की मैत्री, म्हणजे मी इमोशनल व्यक्ती असल्यामुळे मला मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे. तिने प्रभूला पकडलं तेव्हा सुरुवातीला मलाही डाऊट आला की का, म्हणजे प्रभूला का. पण मी एक गोष्ट बघितली की ती, म्हणजे खूप असं झालं की प्रभूचा वापर करणार, पण मला कुठेही दिसलं नाही की तिने प्रभूबद्दल कुठे बॅकपिचिंग केली. अरे याला काही गेम समजतच नाही, मी समजावून सांगते, नेव्हर नेव्हर अ वर्ड. किंवा नॉमिनेशन असो काय असो, तिने जाऊन प्रभूसाठी, म्हणजे काय प्रभूला टाकून मग माझ्यासाठीच तुम्ही वोट करा असं कधी काय करणे, रादर तिने कुणासाठीच कधीही डील केली नाही. मला पूर्ण सीझन भर दिसलं नाही, एक्सेप्ट तिच्या गळ्यात अनुष्ठेचा टॅग होता त्या दिवशी, तिने ऑब्व्हियसली तो तिचा टॅग होता तिच्या गळ्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मला कधी दिसलं नाही की हिने कोणाशी जाऊन डील केलेली, कधीच नाही. की तू मला हे कर, मी तुला ते देते, असल्या डील केली. तिला नॉमिनेट करायचं होतं, तिने करणला जाऊन धाडकन नॉमिनेट केलं. तिला प्राजक्ता आवडत नव्हती, प्राजक्ता तू साखर गोळीस, मला आवडत नाहीस तू प्राजक्ता, हे तोंडावर सांगणं आणि प्राजक्ताला नॉमिनेट करणं असो. त्याच्यानंतर विशालला तू बोका म्हणणं असो आणि विशाल तू माझा दुश्मन असो हे म्हणणं असो, ती खूप अपफ्रंट आहे. सो तिने कधी असल्या डील फील केलं नाही. नॉमिनेशन तिने स्वतः म्हणजे बेधडकपणे केले. त्याच्यानंतर अशा खूप वेळ आल्या की जेव्हा असं झालं की तन्वीच्या बरोबर कोणी नव्हतं. म्हणजे तेव्हा टाइम की आपलं काय म्हणतात त्याला, आयुष तिच्या बरोबर नव्हता, जो तिला वाटत होता की आपला फ्रेंड आहे तो नव्हता. पण तिने सगळे मुद्दे ना असे रोखटोक हँडल केले. आयुषचं सोनाली बरोबर बसणं असो, जे तिला आवडलं नाही त्याला पण तिला क्वेश्चन करणं असो, तिने खूप रोखटोक हँडल केले. सो मला काय आवडतं की शी वॉज व्हेरी अपफ्रंट, म्हणजे माझा माणूस आहे तो हर्ट होईल म्हणून मी नाही बोलणार, हे असले प्रकार तिने केले. ओके, सो माझी मैत्री म्हणशील तर मला खूप ते प्रभूबद्दलच आवडतं. मग ते नॉमिनेशन स्वीकारणं असो, प्रभूसाठी पत्र देऊन आपल्या आजीचं, जी आजी तिला खूप क्लोज आहे, ती आजी बरोबर राहते, ते पत्र देऊन नॉमिनेशन स्वीकारणं असो. त्याच्यानंतर कॅप्टन्सी, आणि ह्याच्यात महत्वाचा मुद्दा माहिती का, ती मैत्री निभावते आणि ती या गोष्टींच्या गाजावाजा करत नाही की मी तुझ्यासाठी कॅप्टन्सी हे केली, मी तुझ्यासाठी नॉमिनेशन स्वीकारलं, असले ती गाजावाजा करत नाही, जे मला अतिशय आवडतं. अजून एक मुद्दा जो भाऊच्या धक्क्यावर बोलला गेला होता की
तन्वी, तुम्ही स्वतःचा गेम तर खेळताच, पण तुम्ही तुमच्या अपोजिशनचा पण गेम ओळखता, राईट? सो तिने ती विशालचा गेम ओळखते, ती अनुश्रीचा गेम ओळखते. आपल्याला आठवतं की अनुश्री तिच्याकडे गेली होती डील घेऊन, की आमच्याशी डील कर, ह्या त्या, किंवा टोळी सोडली मी हे जाऊन तिला सांगण्याचो, तरी पण तिने दीपालीला जाऊन सांगितलं होतं तन्वीने की अनुश्रीवर विश्वास ठेवू नको, आय डोंट ट्रस्ट हर. हे ओळख नव्हतं, हे तिने सगळं ओळखलं होतं. त्याच्यानंतर आता आपण म्हणूया की टास्क, ओके, आपण असं बिग बॉस कशासाठी फेमस आहे? टास्क. आपण बघितलं की टास्क मध्ये ती ती ज्या जिद्दीने खेळते, ती म्हणजे ती पूर्ण तिथं म्हणते ना, ती मी जीवाच्या शेवटपर्यंत खेळेल, किंवा ते सगळं करते. मग त्याच्यात लागेल का, इंजुरी होईल का, असली कुठली, आणि होऊच शकतं. आपण बघितलं बिग बॉस मध्ये खूप लोकांना झाली इंजुरी. इनफॅक्ट मला असं वाटायचं बाई तन्वी हळू इंजुरी होऊन बाहेर जाशील वगैरे. सो हे सगळं, तर तिचं जे काही असेल ना, ते ती अगदी शेवटपर्यंत नेते. म्हणजे ती मग तिचा शब्द असो, मग तिची रायव्हलरी असो, मग तिची मैत्री असो, हे सगळं तिने सांभाळलं. आणि मला काय झालं माहिती का, एक मागचे काही दिवस असं झालं की काटा ग्रुप खेळतोय, आणि काटा ग्रुप मध्ये तन्वीचा वापर होतोय, किंवा तन्वीला एकटं पाडतात राकेश आणि दीपाली. तर माझं काय झालं माहिती का, हे चांगलंय अनुश्रीचं बोलणं, ठीक आहे. मग मला अनुश्रीला असा प्रश्न विचारायचा वाटतो, अगं अनुश्री, तू कोणाची प्रायोरिटी आहेस? तुझ्यासाठी उलटा पुलटा रूम मध्ये गेल्यानंतर भांडला का तुझा फेवरेट मित्र विशाल, त्यांनी पण त्या सागरला पुढे केलं. आणि गंमत आहे का, तो काय म्हणतो, अनुश्री माझी जागा घेऊ शकते म्हणून मी अनुश्रीला पुढे नेत नाही. आणि बाहेर काय म्हणतो, सागर स्ट्रॉंग आहे, सागर तू स्ट्रॉंग आहे, लास्ट 2-3 वीक गेम स्ट्रॉंग दिखा. अरे मग जर तो स्ट्रॉंग आहे तर मग तो तुझी जागा घेऊ शकतो ना, घेऊच शकतो, कारण त्याला वोट येऊ शकतात, राईट? सो म्हणजे तो इकडचं इकडे असं आपण तन्वीला कधी करताना बघितलं नाही. आणखी गोष्ट, आता बघ, राकेश आणि तन्वी यांच्यामध्ये खूप एज गॅप आहे, एक रिस्पेक्ट असायला पाहिजे, आणि तो तिने ठेवलाय. परवा पण तेव्हा राकेशला आवडलं नाही विशालचं तिच्याबद्दलचं, तिने विशालबद्दल बोलणं की विशाल म्हणजे मी तुला नॉमिनेट केलं नसतं बा. त्याच्यानंतर त्यांचे आर्ग्युमेंट झाले, किंवा ते किती रिस्पेक्टफुली त्यांनी हँडल केले. हेच जर अनुष्ठित बावळेट यार, आपलंच नाणं खोटा यार, हे केलं असतं, हे तन्वी करत नाही. ते म्हणूच शकली असती, हा मंद आहे, आणि आजपर्यंत एक पण टास्क खेळा नाही, पण ती असलं करत नाही. ती त्याला की बाबा मी तन्वी कोलते आहे, तू राकेश बापट आहेस, मी माझा हा गेम खेळते, मला तो प्लेअर म्हणून स्ट्रॉंग वाटतं, तुला तो वाटत नसेल, दॅट्स ओके. पण हे रिस्पेक्टफुली ठेवायला सुद्धा, ते साऊंड आर्ग्युमेंट करायला सुद्धा माणूस खूप साऊंड असावा लागतो डोक्याने. तो हे मला दिसलेलं आहे. सो हे माझे भरपूर मुद्दे म्हणजे ऍक्च्युअली, पण